हाय, हॅलो, नमस्कार. तर मी इथे येऊन बसले होते पार्लरमध्ये म्हटल्यावर मला शिलाई मशीनवरच बसायचं होतं. काही पार्लरचं सामान ठेवलेलं होतं मी. करायचं आहे साफ वगैरे, पण चालू आहे. पप्पांचं काही सामान आहे तिथे, ते करायचं आहे. असं मी आता फरशी वगैरे पुसून घेते. शिलाई मशीनचं काही सामान आहे, काही खुर्ची, काही पार्लरचे चेअर आहे, फेशियलचं सामान वगैरे आहे. मी इथं फरशी वगैरे पुसून घेतली होती. मी व्हॅनिटी पण तयार केलेली आहे माझी, तर मी तेच पॅक करत होते. पाऊच मी हे ऑनलाईन मागवले होते 3, 134 रुपयाला पडले. छान आहे, क्वालिटी छान आहे याची. आणि बॅग ती घरीच होती, मग त्यामुळे मी त्याच्यात पॅक करत होते. मी व्हॅनिटी कसं कोणतं काय कशात ठेवायचं होतं ते चालू होतं. ऑर्डर घेणं तर चालू केलेलं आहे मी. येतात हे ते आता साड्या पिको करायच्या आहेत, त्या करते. काही ब्लाऊज पण शिवायचे, ते कट करते. आता आज जेवढं होईल तेवढं करते. आज सुट्टी होती, तिथे मी क्लास केला. तिथे त्या मॅडम पण बोलवता मला, पण जाते मी असंच. त्या पण बोलवता जाते. आता सध्या जॉबचं वगैरे चालू आहे, किंवा हे पण टाकायचं चालू, दोन्ही चालू आहे प्रयत्न. करू. तर चेअरवर मम्मी येऊन बसली होती, चालू होते. काही पाऊच घरीच होता. बाकीचे 3 मागवलेत, झाले वेगवेगळे झालेत ते, पण ठीक आहे. नाही म्हणून व्हॅनिटी तयार झाली आपली. ऑर्डर असेल तर कोणी बुक करू शकता. मी जिथून आलं तिथून मी करते बुक, म्हणजे ऑर्डरला जाते. तुम्हाला जर ऑर्डर द्यायचीच असेल तर मी नंबर पण सांगते. 8055663306 या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. चालू आहे कसं ठेवायचं, काय ठेवलं व्यवस्थित बसवलं. अजून दुसऱ्या बॅगमध्ये हेअर्सचं वगैरे बसेल. खूप काही आहे बसवण्यासारखं आणि करण्यासारखं. माणसाने हिंमत नाही हारली पाहिजे. हिंमत हारली तर सगळं गेलं कामातून. खास करून लेडीजने हिंमत नाही हारली पाहिजे. कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. ते नवरा असो, वडील असो की भाऊ असो. तर इथं चालू असेल त्रिशाचं बोलणं, तर मम्मीला बोलते. तर इथं चालू होतं ठेवणं वगैरे व्यवस्थित. आणखी एक छोटी दुसरी पण एक बॅग घेईल मी. याच्यात टिकल्या वगैरे ठेवते, घ्यायचे. आणखी याच्यात पिन बॉक्स आहे, पिन बॉक्स वगैरे पण घ्यायचा आहे, सेट करायचं आहे व्यवस्थित. ते हेअर्स एक्सेसरीज पण घ्यायची आहे. थोडं थोडं ॲड करेल मी, जसं होईल तसं. चालू आहे. जॉबचं पण बघते, जॉबचं पण करायचंच आहे. काही हे काही ते दोन्ही प्रयत्न चालू आहे. नाही बसवते फक्त ब्लेंडरचं बाकीचं बसवते मी. कसं आहे काय. असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घरी आई वडील असले की मुलांना सांभाळायला म्हणून काही टेन्शन नाही. कधी कधी त्यांना पण दादाकडे जावं लागतं पुण्याला. दादा पण बोलवतो, तर ते पण बोर होता कधी कधी इकडं, म्हणून ते जाता कधी इकडं कधी तिकडं. बघू आता काय नाही. असाच सपोर्ट असू द्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.